नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे समीर तिवरेकर यांची बिनविरोध निवड, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रदीप उर्फ बंड्या साळवी, अभिजित दुडे आणि संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची निवड। भारताच्या विकासासाठी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, प्राध्यापक डॉक्टर गोपीकृष्ण रघु यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरीत 22 जानेवारीला होणार गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा आध्यात्मिक सोहळा। जया सामंत यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं। लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते। आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा। अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून। रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर। फोन 902861 0470। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया झाली। सर्व निवडी बिनविरोध झाल्या। उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची वर्णी लागली आहे, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांची निवड करण्यात आली आहे। एकमेव नामनिर्देशन पत्र असल्याने मी शिल्पा प्रशांत सुर्वे, पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष रत्नागिरी नगर परिषद जाहीर करते की श्री समीर जगन्नाथ तिवरेकर हे रत्नागिरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध परिषदेच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी शिवसेनेचे गटनेते श्री दत्तात्रय विजय साळवी यांनी श्री अभिजित सूर्यकांत दुडे व प्रदीप प्रताप साळवी ही 2 नावे स्वीकृत सदस्यपदी सुचविली होती। त्याची छाननी पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांनी केलेली आहे। त्यानुसार दोन्ही नावे सदस्य पदासाठी पात्र असून अर्ज वैध आहे। परिषदेच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी भाजपा गटनेते श्री राजेश कृष्णा तोडणकर यांनी श्री संदीप प्रभाकर सुर्वे यांचे नाव स्वीकृत सदस्यपदी सुचविले आहे। याची छाननी पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे। त्यानुसार ते सदस्य पदासाठी पात्र असून अर्ज वैध आहे। तरी मी पीठासन अधिकारी तथा रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्ष श्री अभिजित सूर्यकांत दुडे, श्री प्रदीप प्रताप साळवी आणि श्री संदीप प्रभाकर सुर्वे यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करत आहे।
गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी समीर तिवरेकर यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. श्री तिवरेकर यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात समन्वय राखण्यासाठी तिवरेकर यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे. एकमेव नामनिर्देशन पत्र असल्याने मी शिल्पा प्रशांत सुर्वे, पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष रत्नागिरी नगर परिषद जाहीर करते की श्री समीर जगन्नाथ तिवरेकर हे रत्नागिरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध
नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी देखील एकमत पाहायला मिळालं. यामध्ये प्रदीप उर्फ बंड्या साळवी माजी नगराध्यक्ष म्हणून असलेला दांडगा अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. अभिजित दुडे शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांनी या पदावर वर्णी लावली आहे. भाजपच्या वतीने संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी एकमतानं निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष आणि तिन्ही स्वीकृत नगरसेवकांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. युवकांना संघटित आणि प्रगल्भ बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भरीव काम केलं आहे. त्यामुळे भारताच्या विकासासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन पश्चिम बंगाल येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद शैक्षणिक आणि संशोधन संस्थेतील प्राध्यापक डॉक्टर गोपीकृष्ण रघु यांनी केलं आहे. आज स्वामी जी के जन्मतिथि है. सब लोग जानते हैं स्वामी जी के जो कार्य अत्यंत अल्पकाल थे, लेकिन उन्होंने जो काम किया है अत्यंत युवावस्था में ही उनके समाधि हो गए थे, लेकिन उतने ही कार्यकाल में उन्होंने जो काम किया है वो काम हमें प्रेरित करते ही रहते हैं. मेरे सौभाग्य से उसके एक अंग बनने के सौभाग्य मेरा हो गया. उसको प्रत्यक्ष अनुभव करने के सौभाग्य मेरा हो गया. तो उस दृष्टि से हम देखें, उनके भाषण तो सब जानते ही, वो अत्यंत प्रेरणादायक और स्फूर्तिदायक भाषण थे. और जगत के पूरे विश्व के अगर अत्यंत स्फूर्तिदायक भाषणकारों में से उनके गणना करें तो इनके अवश्य ही नंबर आते हैं. लेकिन उनके कार्य पद्धति जो थे, सिर्फ भाषण देना ही नहीं था. उन्होंने जिसके लिए सोचा है, उनके जो संकल्प था, उसके लिए जो प्रणाली उन्होंने बना के रखी, वो सामान्य रूप से हम कहें तो एक आर्ष प्रणाली ही है, जो ऋषि मुनियों के संकल्प है, वैसे ही संकल्प उनका ही.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र इथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी रूपाने डॉक्टर रघु बोलत होते। यावेळी डॉक्टर रघु म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी युवा शक्तीचं मर्म ओळखलं आणि त्याद्वारे देशाला आणि जगाला संदेश दिला। भाषणातून प्रभावीपणे त्यांनी आपला विचार मांडला। खास करून त्यांना संस्कृत भाषेची विशेष आवड होती असं ते म्हणाले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांनी केलं। यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि युवा शक्ती यांच्यावर भाष्य केलं। आजचा अत्यंत शुभ दिवस आहे। विश्वाच्या दृष्टीने, भारताच्या दृष्टीने तर आहेच, कारण भारत अत्यंत युवा देश सध्या म्हणून प्रसिद्ध आहे। विशेषतः संस्कृतच्या दृष्टीने विचार केला, भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने विचार केला तर विवेकानंद हे आपल्या संपूर्ण युवा आणि आधुनिक किंवा आपण आता जेन झी जे म्हणतो ते जेन झी साठी पण एक आदर्श प्राय आहे। ते प्रेरणा स्रोत म्हणून ओळखले जातात, कारण त्यांच्यामध्ये तशी ती एक ताकद आहे। युवजनाला उद्देशून मार्गदर्शन करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे। आणि विवेकानंदांविषयी सांगायचं तर ते भारतीय संस्कृती आणि आपल्या शास्त्र वेदादी शास्त्रांचं सार त्यांनी सोप्या भाषेत आणि युवकांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने त्यांनी मांडलं। त्यामुळे विवेकानंद हे युवजनांमध्ये अत्यंत प्रसिद्ध झाले। या संस्कृतला अशाच एका महानुभावाची गरज होती आणि आताही आहे। म्हणजे युवजनांनी आजचा लेख पण प्रसिद्ध झालेला आहे या काणे सरांचा। हे संस्कृतचा प्रचार हा युवजनांच्या हातात आहे, युवजनांनी प्रयत्न केला पाहिजे असं म्हटलेलं आहे। यानंतर कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापक गौरव शर्मा यांनी स्वामी विवेकानंदांनी केलेलं कार्य युवकांना प्रेरणादायी आहे, त्यातून निश्चितच राष्ट्र उभारणी करता येऊ शकते असं सांगितलं। यावेळी कार्यक्रमाला उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता। कोकणात प्रथमच जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचं 22 जानेवारी रोजी रत्नागिरीत आगमन होत आहे। या खास भेटीच्या निमित्तानं शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता भव्य भक्ती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका जया सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। नमस्कार। 22 जानेवारी 2026 गुरुवार संध्याकाळी 6 वाजता गोगटे जोगळेकर मैदान येथे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांचं प्रथमच म्हणजे इतिहासात पहिल्यांदा गुरुदेव रत्नागिरीत येत आहेत। तर सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी गुरुदेवांचं दर्शन घ्यायला नक्की उपस्थित राहा। आणि गुरुदेव म्हणजे की आपलं जे प्राचीन मूल्य आहेत योग, ध्यान, प्राणायाम याद्वारे सुदर्शन क्रिया त्याचे प्रणेते ते आहेत। तसेच विश्वशांतीचे अग्रदूत म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं। तसेच पद्मविभूषण सारख्या अनेक फार मोठ्या उपाधी देशोविदेशातून गुरुदेवांना मिळालेल्या आहेत। आणि गुरुदेवांनी सुदर्शन क्रिया ही जी अंमलात आणली आणि आपल्या सगळ्या लोकांना दिली, व्यक्तिविकास केंद्रे जी स्थापन केली, तर त्याद्वारे गुरुदेवांचं एकच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक आनंदी, निर्भय आणि आनंदमय असं हास्य हवं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक निर्मळ आनंद कसा येईल। आणि आत्ता जो प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव किंवा एक निगेटिव्ह जे सगळेजण नकारात्मकता अनुभवत आहेत, तर त्यातून व्यक्तींना बाहेर काढून एक आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा द्यायचा। आणखीन वसुधैव कुटुंबकम हा जो आपला प्राचीन मंत्र आहे तोच नव्याने त्याला नवसंजीवनी देऊन गुरुदेव देश विदेशातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकातल्या
त्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचं आयुष्य कसं आहे त्यापेक्षा ते कसं बेहतरीन जगतील, आणखीन आनंददायी कसे जगतील, ह्याच्यासाठी पूर्ण जगभरात गुरुदेव काम करत आहेत. आणि आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना हा असा फार पर्वणीचा योग, सुवर्णयोग जुळून आलेला आहे की इतिहासात पहिल्यांदा म्हणजे गुरुदेव भारतभर फिरले, पूर्ण जगभर फिरले, पण कोकणात गुरुदेव आले नव्हते. तर ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांसाठी आम्ही देत आहोत की तुम्ही 22 जानेवारीला प्रत्यक्ष गुरुदेवांचं दर्शन घेऊन की एक निर्भय आनंदी जीवन किंवा एक निर्मळ हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसं आणायचं ह्याची अनुभूती तिथे घ्यायला तुम्ही या. कारण गुरुदेव तिथे ध्यानाद्वारे तुम्हाला ती अनुभूती प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा निर्माण करायचा ह्याचं तिथे तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर मी पुन्हा एकदा आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सगळ्या मेंबर्सतर्फे आवाहन करते की 22 जानेवारी 2026 गुरुवार दिनांक संध्याकाळी 6 वाजता हे टाईम तुम्ही आत्ताच ही वेळ निश्चित करून ठेवा आणि वेळेत येऊन आपली खुर्ची तिथे आसनस्थ व्हा. कारण आमचं टार्गेट 20 ते 25 हजार लोकांचं आहे आणि गुरुदेव हे नारायणाचं रूप आहे. त्यामुळे गुरुदेव जिथे जिथे जातात अक्षरशः लोक झुंबड गुरुजींच्या पाठी धावते. तर त्यामुळे प्रत्येकाला दर्शन मिळावं हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांना आवाहन करते की वेळेत उपस्थित राहून गुरुदेवांचा दर्शनाचा लाभ घ्या. जय गुरुदेव. यावेळी जया सामंत यांच्यासह विनीता गोखले, भुवना महागावकर, प्राची देशपांडे, प्राची जोशी, राजेश भुरके, प्रवीण डोंगरे, श्वेता भट, निलेश बिरसकर, ओमकार फडके आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचं योगदान अमूल्य राहिलं आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधिष्ठित दर्शन घडवणारे ग्रामीण, कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी मांडकी, पालवण, तालुका चिपळूण येथील कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव सोरगे शिक्षण आणि संशोधन संस्था या संकुलात भरणार आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाची सविस्तर माहिती देण्यात आली. 14 आणि 15 फेब्रुवारीला महाराष्ट्रातलं पहिलंच ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन घेतो आहोत. आतापर्यंत साहित्य संमेलन होतात, पण हे संमेलन असं आहे की इथे सहकार पण आपण सहभागी करून घेतलेला आहे. आणि या संमेलनाचं उद्घाटन आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री होते पवारसाहेबांना बोलवलेलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब येणार आहेत आणि या सगळ्याचं नेतृत्व आमचं आपले जे पालकमंत्री आहेत उदयजी सामंत ते करणार आहेत. त्यामुळे उदयजी सामंत आहेत पहिल्या दिवशी हे आहेत. आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे आपल्याबरोबर असणार आहेत. संमेलन 2 दिवस होणार आहे. या संमेलनामध्ये कथाकथन असेल, कवितांचा एखादा कार्यक्रम असेल किंवा त्याबरोबर काही कृषी आणि साहित्य किंवा सहकार या क्षेत्रातल्या कथा व्यथा मांडणाऱ्या असे परिसंवाद असतील. असं एक वेगळं संमेलन. आणि ते संमेलन आपण कुठल्याही शहरात घ्यायचं नाही असं निश्चय केलेला होता. त्यामुळे आपण चिपळूणजवळ सावर्ड्याजवळ जे एक छोटं गाव आहे निवळी पालवण, त्या निवळी पालवणमध्ये आपण हे संमेलन घेतो आहोत. या संमेलनाचे अध्यक्षपद आपण ज्यांनी सहकार, साहित्य, कृषी, ग्रामीण सगळ्या क्षेत्रात काम केले ते डॉक्टर तानाजीराव सोरगे हे आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हे वेगळं संमेलन तुम्हा सगळ्यांना हार्दिक निमंत्रण आहे. या संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव सोरगे यांची एकमतानं संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय जी भावे यांनी स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष प्रकाशराव देशपांडे, बाबाजीराव जाधव,
अरुण इंगवले, दीपक पटवर्धन, जयंतराव जालगावकर, गजानन पाटील, संदीप राजपुरे, डॉक्टर निखिल सोरगे, अजय चव्हाण, वसंत सावंत, उदय वेल्हाळ, प्रफुल्ल सुर्वे यांच्यासह संयोजन समिती प्रयत्न करत आहेत. ग्रामीण, कृषी आणि सहकार या तीनही क्षेत्रांना साहित्याच्या माध्यमातून एकत्र आणणारं हे संमेलन मराठी साहित्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार असून समाजमनावर दीर्घकालीन प्रभाव टाकेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे समीर तिवरेकर यांची बिनविरोध निवड, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रदीप उर्फ बंड्या साळवी, अभिजित दुडे आणि संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची निवड. भारताच्या विकासासाठी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, प्राध्यापक डॉक्टर गोपीकृष्ण रघु यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरीत 22 जानेवारीला होणार गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा आध्यात्मिक सोहळा. जया सामंत यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.